सर्वप्रथम सगळ्या नागरिकांना आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे जागतिक पर्यावरण दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आज मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या मार्फत आज मुंबईमध्ये एक पर्यावरण परिषदाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि आयोजनाच्या पूर्वी इथे अनेक उपक्रमाचं इथे आज अनावरण झालं आहे। म्हणजे त्याच्यात सर्वप्रथम एक महापर्यावरण ॲप लॉन्च केलं गेलं आहे। म्हणजे त्या ॲपमध्ये नागरिकांचे काही प्रश्न असतील तर त्या ॲपच्या मार्फत ते आमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि आपण नागरिकांचे ते प्रश्न सोडवण्यामध्ये ते काम करू। त्याचबरोबर आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये जे कोळशाच्या ज्या थर्मल पॉवर प्लांट आहेत तर त्याच्यामध्ये किंवा ज्याच्या इंडस्ट्रीमध्ये जे कोळशावर जे थर्मल प्लांट चालतात मग ते सल्फर डायऑक्साईडच्या मार्फत एक आपण सल्फर डायऑक्साईडचं ट्रेडिंग प्रोग्राम आपण त्याचा एक लॉन्च केलेला आहे। म्हणजे लोकांना जास्तीत जास्त सल्फर डायऑक्साईड कसं कमी करता येईल ह्याच्यासुद्धा आपण काम केलं आहे। त्याचबरोबर पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग यांचा आराखडा या ठिकाणी त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये एक चर्चासत्र आहे। म्हणजे फक्त लोकांना सांगणं नाही पण जनतेचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आम्ही ऐकून घेणार आहोत आणि या चर्चासत्रामध्ये डॉक्टर्स आहेत, पल्मोनॉलॉजिस्ट आहेत, त्याचबरोबर नीरी IITचे अधिकारी एक्सपर्टसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर जनरल पब्लिकसुद्धा आहे। दुसऱ्या सत्रामध्ये आपण या अनुषंगाने जो सिंगल यूज प्लास्टिक जो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा यावर्षीचं धोरण आहे की एकल प्लास्टिक आपल्याला मुक्त करायचं आहे, त्या अनुषंगाने एकल प्लास्टिक मुक्त करण्यासाठी रिसायकलच्या दृष्टिकोनातून आपण काय काय उपाययोजना करू शकतो या संदर्भात सुद्धा एक सत्र इथे आहे। म्हणजे फक्त कार्यक्रम करायचं आणि बँडबाजा करायचं असं नाही पण लोकांना काहीतरी ह्या कार्यक्रमातून सुद्धा उपयोगी आपण नॉलेज कसं काय शेअर करू शकतो त्या अनुषंगाने आज इथे आपण मुंबईमध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। पण जसं आम्ही माझ्या भाषणात म्हणालो की हा फक्त आपण 365 दिवस पर्यावरण दिवस हा साजरा केला पाहिजे। म्हणजे एक दिवस पर्यावरणासाठी नक्कीच द्यायचा पण बाकीचे 364 दिवस आपण सगळ्यांनी मिळून पर्यावरणासाठी एक पाऊल जरी उचललं, साधं उदाहरण घरातून पिशवी घेऊन निघणं आणि घरातून आपल्या स्वतःची पाण्याची पिण्याची बॉटल जर घेऊन निघलो तर मला वाटतं एक पाऊल आपल्या फ्युचर जनरेशनसाठी फार महत्त्वाचं घडेल। महाराष्ट्राने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता मात्र त्यानंतर देखील आज मुंबईतील विविध बाजारपेठांमध्ये किंवा सगळीकडे पाहिलं तर प्लास्टिक सहज उपलब्ध होत आहे। यावरती काय कारवाई करण्यासाठी? नक्कीच ही अडचण आम्हाला सुद्धा येते म्हणून जो मूळ गाव आहे जिकडे हे प्लास्टिक बनतं, प्रोडक्शन बनतं त्याच्यावर आमची वारंवार कारवाई सुरू असते। पण मला असं वाटतं की आपण जर स्वतःहून त्या प्लास्टिकला नकार दिला, जिथे कुठे प्लास्टिकची पिशव्या जिथे मिळतात आपण जर घरातूनच प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन बाहेर पडलो तर मला वाटतं की हे प्रोडक्शनसुद्धा बंद होईल। जिथे डिमांड आहे तिकडे सप्लाय होतं, जर डिमांडच नाही उरली म्हणजे आपण स्वतःहून प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जर बाहेर पडलो तर मला असं वाटतं की आपण स्वतःहून कुठेतरी पुढाकार घेऊन ह्याच्या सगळ्यांनी माझ्या सकट आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ह्याच्यावर मात करू शकतो अशी 100% मला अशी खात्री आहे। सर, माहीमध्ये एक नेचर पार्क आहे त्याचा समावेश धारावी रिडेव्हलपमेंटमध्ये करण्यात आलेला आहे असे अनेक मुद्दे आहेत तर त्यावर काय? आज धारावी रिडेव्हलपमेंट हा एक फार मोठा क्षेत्र आहे आणि आज मिठी नदी हा बहुतांश भाग हा धारावीमधून जातो म्हणून धारावी रिडेव्हलपमेंट तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं मिठी नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी। म्हणून जो नेचर पार्कचा जो विषय आहे नक्कीच त्या नेचर पार्कला अजून एक भव्य दिव्य त्याच्यामध्ये रूप येईल म्हणून धारावी रिडेव्हलपमेंट हा मुंबईच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे। आज मिठी नदी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मिठी नदीची अवस्था काय आहे, याचा बहुतांश भाग हा धारावीमधून जातो आणि तो नंतर समुद्राला मिळतो। तर कुठेतरी या धारावी रिडेव्हलपमेंटच्या आराखड्यामध्ये मिठी नदीला सुद्धा एक पुनर्जीवन आपण देऊ शकू अशी आमचं धोरण आहे। जेव्हा तुमचे वडील पर्यावरण मंत्री होते तेव्हा प्लास्टिक पूर्णपणे बंद केले होते, नंतर परत सुरू झाला, आता तुम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करणार आहात? नक्कीच 100%। म्हणून ह्या वर्षाचं नाही तर ह्या वर्षापासून आम्ही सुरुवात केलेली आहे की एकमेव धोरण आहे ते सिंगल यूज प्लास्टिक हे 100% बंद केल्याशिवाय आम्हीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन शांत बसणार नाही। आणि जसं मी म्हणालो की मूळ गाव जो आहे जिकडे मॅन्युफॅक्चर होतं तिकडेच आमची कारवाई सुरू असतात पण अजूनही कुठे जर मॅन्युफॅक्चर होत असेल छुप्या रीतीने तर नक्की त्याच्यावर कारवाई होईलच, 100% ते बंद पाडू। पण जर आपण स्वतःहून जर एकल प्लास्टिक यूज करायचं बंद केलं तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अजून आपल्याला यश भेटेल। म्हणून नागरिकांना आणि माझ्या मीडिया बांधवांना
एवढीच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त याचा प्रसार करावा की एकल प्लास्टिक आपण कसं त्याच्यावर मात करू शकतो. सिंगल प्लास्टिक बॅन संदर्भात काही डेडलाईन ठरवली आहे का? सिंगल प्लास्टिक ऑलरेडी बॅन आहे, डेडलाईनचा विषयच नाही. एकल प्लास्टिक ऑलरेडी बॅन आहे महाराष्ट्र राज्यामध्ये 2016 पासून. So you talked about awareness, how critical it is. So how do you think public-private partnership is crucial in building on this awareness? That is very important. That is why I said the second session of this entire conclave is about interacting with the general public. Right. It is about interacting with across the sectors, be it industries, be it education, be it societies, be it NGOs, everybody. Until and unless I don't get support, we don't get support of the general public, that includes across the sectors, we won't be successful in achieving the ban on the single-use plastic, and not just single-use plastic, about all the different segments. For example, recycling, not using single-use plastic bottles, using your bottles, not using plastic food containers. Public awareness is very important, and conclusive solution is the only solution going forward. सर, एक हटके प्रश्न आहे. ठाकरे गटाचे 5 खासदार शिवसेनाच्या संपर्कात आहेत, शिंदे सेनेच्या. चांगलं आहे. आज शेवटी त्यांना देर आहे दुरुस्त आहे मी म्हणेन. जर आले तर चांगलेच आहेत. आणि नक्कीच बघा आज तिकडे अजूनही काही बदल झालेला नाही. आपण पाहिलं नाशिकमध्ये काय होतं आहे. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात की नक्कीच आज 5 काय त्यांचे जेवढे खासदार आहेत आज ना उद्या कडून ते आमच्यासोबतच असणार. कारण मूळ शिवसेना आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही मूळ शिवसेना पुन्हा जिवंत झालेली आहे. म्हणून आमच्यासारख्या माझ्यासारख्या युवा पिढीला एवढं मोठी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. बस कुठेतरी त्यांना वाटतं की मूळ शिवसेनेमध्ये जो धोरण होता आमचा 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर फक्त 80% समाजकारण करण्यासाठीच आम्हाला मूळ शिवसेनेचं धोरण आहे. हेच धोरण तिकडे फक्त उलट चालतं. 80% फक्त इनकमिंग होते, त्यातून बाहेर काही येत नाही. म्हणून त्यांनासुद्धा त्या खासदारांना वाटलं असेल की आम्हाला चूक झाली आणि ती चूक सुधारते. मला वाटतं ते आमच्यासोबत पुन्हा येतील असं मला प्रामाणिकपणे वाटतं.